नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आणि प्रेक्षकांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आजच्या भागामध्ये लपंडाव या मालिकेतील धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 9 एप्रिलचा भाग तुम्ही पाहत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये खऱ्या मनस्विनीचा पर्दाफाश झालेला आहे आणि तिचं खरं रूप जे आहे ते इथे कामत फॅमिली समोर आलेला आहे. तर प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला बघा, तेजस्विनी आणि मनस्विनी यामधील खरी मनस्विनी कोण आणि खरी तेजस्विनी कोण हे काही समजलेलं नाही आणि दोघीही म्हणतायत की मीच खरी तेजस्विनी आहे. त्यावेळेस प्रेक्षकांनो, त्यातील एक जण म्हणते की तिन्ही फेऱ्या मी जिंकले आहे आणि चौथी फेरी ही मीच जिंकणार आहे, म्हणून आज ही मनस्विनी हे नाटके करते आहे. पण प्रेक्षकांनो, त्याच वेळेस बघा, दुसरी जी तेजस्विनी आहे ती म्हणते की नाही, या तिन्ही फेऱ्या ज्या आहेत त्या मीच जिंकलेली आहे. आणि प्रेक्षकांनो, या दोघींच्या तू मी या पणामुळे इथे सखीला खरंच ओळखायला येत नाहीये की खरी तेजस्विनी कोण आहे. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, जी खरी तेजस्विनी आहे ती म्हणते की सखी, त्या दिवसच्या फेरीमध्ये मी सर्व काही जुनं तुला सांगितलं होतं, यात्रेबद्दलही बोलले होते, मग मलाच हे माहिती असणार ना. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, सखीच्या आईने म्हणजे खऱ्या तेजस्वीने सांगितलेलं असतं की सखीला यात्रेमध्ये जाऊन मौत का कुवा बघायचा होता. आणि खरंच हे फक्त तेजस्विनीला माहीत होतं. पण त्यावेळेस बघा, जी दुसरी तेजस्विनीचा आव आणते ती म्हणते की नाही, अशा गोष्टी आपणही माहीत करू शकतो, कोणीही माहीत करू शकतो, म्हणून त्यात काही एवढं नवल नाही. आणि सखी, खरं तर मीच खरी तेजस्विनी आहे असं म्हणून प्रेक्षकांनो यांचं चालू असतं की मी खरी तेजस्विनी आहे आणि त्यामुळे सखीला काहीही ओळखायला येत नाही. प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, ही एक जण आहे ती सखीजवळ जाते आणि तिला म्हणते की सखी बाळा, खरंच मी तुझी आई आहे आणि मीच खरी तेजस्विनी आहे. प्रेक्षकांनो, यावेळेस सखीला काही समजेनासं होतं आणि त्यावेळेस ती म्हणते की थांबा, स्टॉप इट, असं करून त्या दोघींनाही शांत करते. आणि ती म्हणते की यामध्ये एकच मार्ग आहे आणि तो मी ठरवणार की खरी तेजस्विनी कोण आहे. आणि त्यावेळेस ती म्हणते की सरकारला माझ्या बड्डेच्या दिवशी त्यांच्या हातावर त्यांनी जखम करून घेतलेली होती आणि त्याचे व्रण जे आहे ते अजूनही त्यांच्या हातावर असतील. आणि मग प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, सखी एकीच्या हातावर चेक करते की ते व्रण आहे का, पण तिच्या हातावर नसतं. आणि त्यावेळेस ती लगेच दुसरीकडे बघते आणि तिला पूर्ण डाऊट येतो की तीच खरी मनस्विनी आहे. पण त्यावेळेस तिचाही लेफ्ट हँड ती चेक करते तर तिच्याही हातावर त्याची व्रण नसते. आणि त्यावेळेस बघा, तेजस्विनी जी आहे ती म्हणते की मनस्विनी काहीही करू शकते आणि तिने हातावर काहीतरी ट्रीटमेंट करून ती खूण लपवली असणार. आता प्रेक्षकांनो, या दोघींचं हे वागणं पाहून सखीला मात्र काहीच कळेनासं होतं. आणि ज्यावेळेस यातील एक तेजस्विनी जी आहे ती सर्वांना विचारते की मी ओळखा ना, मी तुमची खरी तेजस्विनी आहे, 4 दिवस झाले मी तुमच्या संपर्कात राहते आणि तुम्हाला कळत नाहीये का मीच तुमची तेजस्विनी वहिनी आहे. प्रेक्षकांनो, यावेळेस मग काका म्हणतात की सखी बाळा, हे सर्व काही खूपच कॉम्प्लिकेट होऊन झालंय आणि आपण कसं ओळखायचं की खरी तेजस्विनी वहिनी कोण आहे. प्रेक्षकांनो, यांचं बोलणं होते ना होते तोपर्यंतच कान्हाचा आवाज येतो आणि कान्हा जोरजोरात म्हणत असतो की बोला सियावर रामचंद्र की जय. प्रेक्षकांनो, कान्हा हा साक्षात रामचंद्र प्रभूजींची मूर्ती आणि पालखी घेऊन आलेला असतो आणि जोरजोरात गजर करत तो बोला सियावर रामचंद्र की जय, बोला सियावर रामचंद्र की जय अशा गजरामध्ये तो रामचंद्र प्रभूंची पालखी या कामत यांच्या घरामध्ये घेऊन येतो. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, इथे सखी म्हणते की बरं झालं कान्हा तू आलायस, मला काहीच समजत नव्हतं की खरी आई कोण आहे आणि मी खरंच मला काहीहीच कळेनासं झालंय. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, कान्हा म्हणतोय की आज राम जन्माष्टमीच्या दिवशी खरा मनस्विनीचा पर्दाफाश होणार आणि आपली तेजस्विनी कामत कोण आहे ही सर्वांच्या समोर येतात. यावेळेस बघा, इथे सखी म्हणते की कसं काय, असं कसं काय होऊ शकतो. आणि त्यावेळेस बघा, कान्हा म्हणतो की चला तुम्ही दोघीही रामचंद्र प्रभूजींच्या पायाशी नतमस्तक व्हा आणि मगच कळेल की खरी मनस्विनी कोण आहे. प्रेक्षकांनो, पालखी बघून इथे खरी जी तेजस्विनी
तेजस्विनी आहे तिचे आपोआप हात जोडले जातात आणि ती रामचंद्रजी प्रभूजींना नमस्कार करते. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा दोघीजणीही रामचंद्रजींच्या पालखीजवळ जातात आणि नतमस्तक होतात. प्रेक्षकांनो कामत घरातले सगळेच लोक हे रामचंद्र प्रभूजींना नमस्कार करतात आणि हात जोडून त्यांच्या पुढे मागणे मागतात. प्रेक्षकांनो यावेळेस बघा या दोघीजणी पाया पडत असतात. ज्यावेळेस जी मनस्विनी आहे ती पाया पडायला जाते आणि तिनं मागं झाल्यानंतर प्रेक्षकांनो कान्हा जो आहे तो तिथे त्यांच्यासमोर असणारा गुलाल हातात घेतो आणि जोरात मनस्विनीच्या चेहऱ्यावर मारतो. प्रेक्षकांनो त्याच वेळेस बघा मनस्विनीचं खरं रूप जे आहे ते उघडं होतं आणि म्हणजेच असा स्वतःच्या चेहऱ्यावर गुलाल पडल्यानंतर मनस्विनीचं खरं रूप समोर येतं आणि त्यावेळेस ती म्हणते की जोरात ओरडते हाऊ डेड यू. आणि हे बोललं की ती खरी मनस्विनी आहे हे समोर येतं. आणि प्रेक्षकांनो यावेळेस सखीला खरंच माझी आई सापडली याचा आनंद होतो आणि त्यावेळेस बघा ती मनस्विनीच्या समोर जाते आणि तेवढ्यातच तिला खाली मनस्विनीचे जे लेन्स पडलेले असतात ते लेन्स सापडतात आणि त्यावेळेस ती म्हणते की तुमचे डोळे तर निळे आहेत. मग यावेळेस बघा प्रेक्षकांनो इथे सर्वांनाच धक्का बसतो की इतके दिवस मनस्विनी डोळ्यामध्ये लेन्स लावून आपल्या समोर वावरत होती. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा ती सर्वांना जोरात ओरडायला लागते आणि तिचे निळे डोळे आहेत हेच खरं सांगतात की हीच खरी मनस्विनी आहे. त्यावेळेस प्रेक्षकांनो जी खरी तेजस्विनी आहे ती म्हणते की कितीही खोटं बोललं तरी कधी ना कधी खोटं आपलं पकडलं जातं मनस्विनी. आणि यावेळेस बघा प्रेक्षकांनो कान्हा म्हणतो की कितीही मेकअपनं आपलं सौंदर्य दाखवलं तरी खरं सौंदर्य हे समोर येतंच. आणि त्यावेळेस तो म्हणतो की काही समजलं नाही का. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो कान्हा जो आहे तो मनस्विनी जवळ जातो आणि तिचा लेफ्ट हँड जो आहे तो पुढे घेतो, हिसकावून घेतो. ती काही हात समोर करायला तयार नसते आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस कान्हा तिच्या हातावर जोरात चोळतो आणि त्यावेळेस बघा तिचं जे खून आहे म्हणजे जे लागलेलं व्रण आहे ते लगेच समोर स्पष्ट दिसतं. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो मनस्विनी तरीही म्हणते की नाही मीच खरी तेजस्विनी आहे. आणि तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या अगोदर बघा प्रेक्षकांनो खरी तेजस्विनी येते आणि ती सनकन तिच्या कानाखाली वाजवते आणि तिला जोरात प्रभूजी रामचंद्र यांच्या पायथ्याशी ती तिला ढकलून देते. आणि त्यावेळेस बघा तिचा चेहरा जो आहे तो गुलालात अगदी माखला जातो. तिचा राग हा खूप अनावर होतो परंतु त्या टायमिंगला ती काहीही करू शकत नाही. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा मनस्विनी म्हणते की माझ्या डोक्यामध्ये पार्टीच्या दिवशीच आलं होतं की हिचे डोळे चेक करायला बघा आणि चेक करा असं मी सांगणार होते परंतु म्हटलं की नाही नको, माझ्या रक्ताचं नातं आहेत अजून 4 दिवस आहेत आणि मला असं वाटलं की तू एक ना एक दिवस पुढे येशील आणि स्वतःहून सांगशील की मीच खरी मनस्विनी आहे. पण नाही, तू सतत खोटंच बोलत राहिलीस आणि आतापर्यंतही तू खोटंच बोललीस आणि त्याचमुळं बघ तू आज देवाच्या पायापाशी पडली आहेस असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो बघा इथं तेजस्विनीला खरंच खूप त्रास होत असतो आणि मनस्विनी तिच्यापासून सर्व काही हिसकावून घेतलेलं असतं त्यामुळे मनस्विनीवर खूप तिचा रागही असतो. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो इथे तेजस्विनीनं तिच्या कानाखाली वाजवल्यामुळे मनस्विनीला राग येतो आणि त्यावेळेस ती तेजस्विनीच्या समोर उभा राहते आणि तेजस्विनीला म्हणते की हाऊ डेड यू, तू मला मारूच कसं काय शकलीस. आणि असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो तेजस्विनी परत जोरात तिच्या थोबाडीत मारते आणि त्यावेळेस तिला दणकावून सांगते की ही थोबाडीत याच्यामुळे आहे की तू माझं बालपण हिसकावून घेतलंस. त्याचबरोबर प्रेक्षकांनो दुसरीही थोबाडीत देते आणि त्यावेळेस म्हणते की ही थोबाडीत याच्यामुळे आहे की तू माझं कुंकू पुसलंस. आणि परत प्रेक्षकांनो तिसरी थोबाडीत देते आणि त्यावेळेस ती म्हणते की तू ही थोबाडीत याच्यामुळे आहे की तू एका आईला आणि मुलीला 18 वर्ष वेगळं केलेस. आणि प्रेक्षकांनो परत थोबाडीत मारायला जाते परंतु अजून स्वतःला ती आवर घालते आणि त्यावेळेस बघा ती कान्हाला म्हणते की कान्हा, तू आज सर्वात मोठं काम केलंस पण अजून एक माझं काम करशील का. त्यावेळेस कान्हा विचारतो की काय. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे तेजस्विनी म्हणते की हिची जागा पोलिसात आहे आणि आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर आणि हिला पोलिसात पाठवून दे. प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा सखी म्हणते की नाही आई, हिची जागा पोलिसात नाही, हिची जागा जेलमध्ये नाही आहे तर तिची जागा इथे आहे. असं म्हणून ती म्हणते की काय मनस्विनी मावशी आहेस ना ग तू माझी, मग तुझी
जागा जेलमध्ये नाही आहे, तर तू खरं तर मावशी आहे आणि मला अशीही म्हण माहिती आहे की माय मरो आणि मावशी जगो, पण तू मावशी या नावाला कलंक लावलायस, तिलांजली वाहिलीस. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो ती मनस्विनीला म्हणते की तुझी यावरची एकच शिक्षा आहे आणि ती म्हणजे की माझ्या आईला तू 18 वर्ष वनवासात घातलंस, तसंच तुलाही 18 वर्ष वनवासात काढायला लागतील आणि हीच तुझी शिक्षा आहे. प्रेक्षकांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि याच मालिकेचे नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.